चला उखवडी गावचे सुपुत्र PSI सन्माननीय आदरणीय किरणजी शेलार साहेब यांचे देखील इथे आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला खरं तर प्रामुख्याने म्हटलं जातं आणि आज खरं तर साताराचे सर्व सुपुत्र आज PSI कोणी ISI कोणी कित्येक आर्मीमध्ये आपण पाहिलेत, किती महाराष्ट्र पोलीस आहेत, किती नवी मुंबई पोलीस आहेत, किती मुंबई पोलीस आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी आपण काही प्रशिक्षक आहेत आणि उच्च पदावरती आज सातारा जिल्ह्यातील आपण पाहिले तर बरेचसे खेळाडू आहेत। मॅचकडे आपण जातोय जिथे बॅटिंग करते टीम कालेश्वरी कुसुंबे टीम आणि वातोड टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः घेतली फिल्डिंगचा निर्णय आणि मॅचकडे आपण बोलतोय। खूप चांगली स्पर्धा, खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री कालभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 चांगल्या संकल्पनेतून त्याचबरोबर आदरणीय विनोद दादा सुर्वे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मॅचकडे बोलतोय पहिल्या इनिंग्स आपण सुरुवात करीत आहोत। खूप चांगलं छान वाटलं या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये, खूप चांगली स्पर्धा, खूप चांगला खेळ ते रंगत गेलाय। बॅटर तयार होतं बॅटिंगसाठी। संदेश थोडंसं बॅकफुटला फ्रंटफुटला येऊन थोडंसं बॅटला टपलीचा वापर केलाय। एक सिंगल येते आणि या लॉंग हॉप मधून बघा क्षेत्ररक्षक आलेले आहेत, या बॉलवरती फेक करतील तोपर्यंत एक सिंगल येते। संदेश आणि सचिन हे दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले। संजय आणि त्याचबरोबर बॉलिंग ट्रॅक वरती राजेंद्र पहिल्या बॉलवरती आले ती सिंगल धाव। पहिलीच मॅच यांच्या दोन मध्ये संघांमध्ये आपण पाहिलं तर आजच्या म्हणजे पहिली फेरीतली शेवटची मॅच हे दोन संघ खेळतात 5 ओव्हरची। रंग कोणता कोणावरती भारी पडणार आहे, एक पांढरा रंग आणि एक पिवळा रंग, हे दोन रंग सध्या शाबळेस कमालीचा यॉर्कर, ब्युटिफुल यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, व्हाईट यॉर्कर टाकलाय, आलाय तो डॉट बॉल। चांगली ते खेळ करत असताना गोलंदाज राजेंद्र यांचा बॉल पाहिला, यॉर्कर टाकलाय आणि इथे आलाय तो डॉट बॉल। दादा हो थोडं इकडे बसा ना, इकडे यॉर्कर टाकलाय आणि डॉट बॉलची होती सांगतात। चांगला बॉल रिलीज केलाय गोलंदाज राजेंद्रने। समोर संदेश, एका बाजूला पण पाहिलं तर सचिन, हो बॅकफुटला पंच करण्याचा पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, आलाय तो डॉट बॉल। लाजवाब गोलंदाजी। सकाळपासून आपण पाहिलं विनोद सर तर हाय स्कोरच्या बऱ्याच मॅचेस झाल्यात, परंतु जेवढ्या हाय स्कोरच्या मॅचेस तेवढा चेस थोडंसं कठीण गेलं, परंतु एक जो क्वालिफायचा मॅच होता तो फक्त लो स्कोरचा झाला आणि त्या चेस देखील सहज झाल्या होत्या। हा मॅच आता कोणत्या स्थितीला जाणार आहे? पुन्हा एकदा चांगली बॉलिंग होती परंतु हा बॉल थर्डमॅनला देखील क्रॉस करून जात असताना बॉल निघून जातोय इथे लॉंग स्टॉप मध्ये, नॉन स्टॉप बॉल बोलण्याच्या दिशेने 4 चौकार। विकेट किपरला बीट केलाय, फलंदाज देखील बीट केला होता, त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय, तिथून 4 धावा आल्यात। विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि इथून मात्र 4 धावा। गोलंदाजाला सूर चांगला गबसला होता, त्याने सूर पकडला होता आणि तिथून 4 धाव्याच्या नंतर एकूण धावा झाल्या त्या आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला। एकूण 5 धावा धाव फलकावरती लागल्यात। बॅटने धावा येत नाहीत काही हरकत नाही, धावा येणं खूप महत्वाचं आहे। धावांसाठीच प्रत्येक जण इथे धावा करत असतोय। पॉलर जितेंद्र राजेंद्र बॅकफुट लावून कट केलाय, बॉल चालला इथे बॉर्डर लाईनच्या दिशेने, येईल मोठा फटका, नाही होत धावांचा तोटा। 4 चौकार। 4 आल्यात। एक मिस फिल्डिंग आणि तिथे मात्र गोलंदाजाचा कॉन्फिडन्स तो थोडासा कमी झाला आणि तिथून मात्र 4 धावा आल्यात। चूक करू शकत नाही ते, जेव्हा चूक करता फिल्डर गोलंदाजी केव्हा चांगले होते, जेव्हा फिल्डर जेव्हा चांगली फिल्डिंग करतात तेव्हा गोलंदाजाची ऊर्जा ही वाढत असते, परंतु ही ती ऊर्जा कमी झालेली आहे, इथे गोलंदाजाला साथ नाहीये। पॉलर राजेंद्र पुन्हा एकदा बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल बॅटचे कोणताही कॉन्टॅक्ट नाही, आलाय तो डॉट बॉल। ओव्हरची होती बघता समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या। अद्याप त्या प्रथम बॅटिंग करते कालेश्वरी कुसुंबे टीम वातोड टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना फक्त आणि फक्त 9 धावा 0 गडी बाद। त्याचबरोबर सोमोडी गावचे सुपुत्र कविराज परांबे साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थान व्हावं। आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत।
षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आतापर्यंत झाल्यात त्या 9 धाबा. संदेश आणि सचिन सध्या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगले ते क्रिकेट पाहायला मिळतोय, क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय, क्रिकेटचा खास पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजचा वापर केलाय रोहित. सेकंड ओव्हरला आता खर तर सुरुवात होईल. P1चं दुसरं षटक रोहित याचा आपण पाहणार आहोत. समोर पार्टनर असणार आहे संदेश बॅटिंगसाठी. संदेश आणि सचिन वेंदे हे 2 फलंदाज बॅटिंगसाठी आहेत. धावा झाले ते अद्यापर्यंत एकूण 9 धावा. टॉप फलकावरती बॅटिंग तर करावी लागेल. बॉलर तयार. फुल टॉस बॉल, फुल टॉसला फुल टॉस केलं, फेकून दिलं या बॉलला डिपेंड बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील तेव्हा 7 ठोकला इथे दर्जेदार धमाकेदार दमदार षटकार. नो बॉल आणि आता फ्रीट. या बॉलवरती विकेट आला. आता फ्रीट होणार का पुन्हा एकदा विकेट? ती संधी आली या बॅटरला चालून आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे. पहिलं षटक राहिलं होतं बॉलिंग करणाऱ्या वातुळ टीमच्या नावावरती, पण दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातच नो बॉलिंग झाली आणि त्याच्यावरती सिक्सर आलाय. हाही देखील बॉल आपटलाय. बॉल चाला इथे डिस्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं येईल इथे धमाका आणखीन घेते दणदणीत खणखणीत खन्नाटा चौकार. थांबायचं नाव घेत नाहीये आणि इथे मात्र 4 धावा आल्या. पाहू शकाल ज्या पद्धतीने बाउन्स झाला अतिरिक्त बाउन्स आणि तिथून मात्र बॉलला वळण दिलंय. फाईन लेग गॅप केले तर शोधलं गेलंय आणि लॉक लेगला आलाय तो धम्माका षटकार. चांगली बॅटिंग होत असताना धावा आतापर्यंत 20 धावा आणि देखील वॉर्निंग देखील दिलेली आहे. इथे 1 बॉम्बचा कॉल आलाय. 1 बॉम्ब दी ओव्हर. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये आणि आता सूर गवसलाय बॅटरला. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल दिले. 2 बॉल भीमवर टाकले त्या गोलंदाजाने आणि आता हा गोलंदाज इथून पुढे या मॅच मध्ये बॉलिंग करू शकत नाहीये. चला थर्ड अंपायर आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर कॉल. चला तिसरे पंच येतील त्याच्यानंतर शहानिशा संपूर्ण केली जाईल. आमची टेक्निकल टीम, आमची आयोजक कमिटी सर्वजण आता या बॉल करिता बिझी होतील. अधिकार नाही तो. नो बॉल. चला नो बॉल आहे आणि फ्रीडचा बॉल असणार आहे. 2 भीमर टाकलेत. बॉल किती झालेत? एकच बॉल झालेला आहे या षटकामधला आणि आता गोलंदाज देखील चेंज करण्यात येईल. गोलंदाजामध्ये बदलाव करण्यात येईल. चला 2 बॉल बिमर टाकलेले आहेत आणि दंडित केले. नवीन गोलंदाज सेकर बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. चांगला खेळ इथे पाहायला मिळतो या 2 संघांमध्ये. सेकर बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज. धावा झाल्या त्या मात्र एकूण 23 धावा म्हणजे एका बॉल मध्ये धावा आल्या त्या तब्बल 14 धावा आल्यात. फ्रीडचा बॉल होता. फ्रीडचा बॉल इथे डॉट आला. एक बॉल 14 रन्स. क्रिकेट मध्ये बघा हे असं कधी कधी घडतं तर कधी कधी 6 बॉल 1 धाव कधी कधी काढण्यास खूप संघर्ष करावा लागतो. इथे 1 बॉल 14 आल्यात. 23 धावा धाव फलकावरती. समोर बॅटर असणार आहे बॅटिंग साठी सचिन. संदेश या पद्धतीचा बॉल टाकलाय. फक्त दिशा दिली आहे. टाईप करत असताना सिंगलला प्राप्त दिलंय, सिंगलला महत्व दिलंय. सचिन संदेश आपण सध्या जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 24 धावा सध्या धाव फलकावरती झाल्यात. क्रिकेटचा खेळ सध्या रिंगला गेलाय. क्रिकेटचं मातक सौंदर्य सजवलं गेलंय. आजूबाजूला आपण ही हिरवी गार झाडी पाहतोय. जबरदस्त बॉल. इथे काय घडलं गेलं? इथे पंप झाले. जरूर डायरेक्ट हिटची संधी होती, संधी निर्माण झाली होती, परंतु काय घडलं गेलं? जिथे 2 धावा इथे सहज झाल्या होत्या डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. थोडेसे पंप इकडे कधी तिकडे सर्वीकडे छो इकडे आणि तिथून आली ती सिंगल. 25 धावा धाव फलकावरती. रिक्स घेतली या बॉलच्या पाठीमागे. जर डायरेक्ट जर नॉन स्ट्राइकला थ्रो केला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. इथे फेकला बॉल
बॉल तर उचललाय जरूर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना कॅच ड्रॉप होते. सिंपल कॅच होती रनिंग अँड कॅच. अगदी 2-3 पावलं पुढे आला होता आणि तिथून मात्र कॅच ड्रॉप झाल्या. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 27 धावा सध्याच्या स्थितीला धाव फलकावरती. खूप चांगलं प्रेम, खूप चांगलं क्रिकेट, चांगली बॉलिंग आतापर्यंत या गोलंदाजाने केली आहे. आणखीन बघते का आता फक्त शेवटचा मॅच राहिला. जबरदस्त क्रिकेटचा फलंदाजाला पडली फुल दांडी झाली. गोल गोलंदाज पॉवरफुल फलंदाज डगआउट मध्ये अगदी जड पावलाने होतोय गोल. पुन्हा एकदा राजेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. 10 बाद झाले त्या मात्र धाव फलकावरती एकूण 27 धावा. 3 षटकं खरं तर बॅलन्स आहेत आणि आता 3 षटकांमध्ये धावा किती जमवणार हे देखील महत्वाचं. आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने गेला. विनोद सर आपण पाहिलं तर सकाळी आपण अगदी पाहिलं तर 7:30ला मॅचेस चालू झाले. आम्ही 8 वाजता जॉईन झालो या स्पर्धेमध्ये आणि अगदी म्हणजे कोणताही गालबोट न लागता कोणताही कोणावरती दबाव नाहीये. इथे बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट खालून बॉल भरून आलाय तो इथे राजेंद्र याचा पहिला बॉल डॉट. म्हणजे राजेंद्रने पहिलं देखील षटक खूप चांगलं टाकलं होतं. आता वैयक्तिक तो दुसरं टाकतोय. संघाचा तिसरा आहे आणि राजेंद्रने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि राजेंद्रने आतापर्यंत इम्प्रेस केलं. इम्प्रेस करून गेला. खरं तर बॅटर संदेशने चांगली बॅटिंग केली. सचिन आणि पियुष 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. सध्या स्ट्राईक एंडला बॅटर सचिन वेंदे असणार आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राजेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती निघतोय. यशाची शिखरं गाठायची आहेत तर मेहनत तर घ्यावी लागते. तिथे फुटवरचा वापर केला होता. थोडेसे पंप डायरेक्ट हिटची संधी आणि तिथून मात्र डायरेक्ट हिट झाला तर कदाचित खतऱ्याची घंटी जरूर येते होती स्ट्राईक एंडला. परंतु सक्षम पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज एक सिंगल काढत असताना थाउज मात्र 1 मिळते आणि धावा झाल्या ते आता मात्र एकूण 28 धावा. सामने अगर कांच को बंगला हो उसको पत्थर कैसे मारो और इस गेंदबाज को छक्का कैसा मारो हा प्रश्न पडला बॅटरला. आणि इथून पुढे या काचेवरती तर तुम्हाला फटके मारावेच लागतील. हे काच म्हणजे सीमारेखा. बॉलर तयार. ओहो इथे काहीतरी वेगळं करण्याचा सुपडा खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. अजून एक इथे डॉट बॉल आलाय. लाजवाब अप्रतिम नमुना इथे पेश करत असताना गोलंदाज आगीचे निखारे टाकतोय की काय जणू काय हेच पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन ठेवलंय. प्रत्येक बॉलवरती टप्पा चेंज केला. प्रत्येक बॉलवरती दिशा खूप चांगली ठेवली आहे आणि हा आतापर्यंतचा कालखंड या मॅचच्या दरम्यान या ओव्हर मधला बिगेट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज होईल इथे बाप एज लागले आणि एज घेत असताना आणखीन एक इथे फलंदाज. हा फलंदाज अगदी सस्त्यामध्ये जातोय. हा झोमॅटोचा माल आहे. अगदी सस्त्यामध्ये गेला. बॉल टप्पा पडलाय त्याच्यानंतर एज आणि हे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. फलंदाजी ते बाद झालाय. जी गाडी सुसाट सुटली होती त्या गाडीला आता देखील ब्रेक देखील लावलाय आणि स्टॉप देखील केलं. विकेटचं होतंय पतन. धावा इथे रोखल्या गेल्या. धावा झाल्या त्या आतापर्यंत एकूण 28 धावा 2 विकेटच्या समाप्तीनंतर. आता काय नाही सगळं उरकत पण आलंय. आता समजून घ्यायला आता काही एक मॅच राहिली ना मग तुमची मॅच आहे. तुम्ही घरा जबाबदारी. चला आपण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे.
किती धावा झाल्या ते एकूण 28 धावा. बॉलर तयार होतात. फक्त फटक्याला चेक केला दिशा देण्याचं काम केलं होतं. पॉइंट मध्ये इनफिल्ड मध्ये कॅच ड्रॉप झालाय आणि इथे आणखीन एक कदाचित फलंदाज बाद झाला असता. परंतु लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली आहे राजेंद्र यांची आणि बघता बघता ओव्हर देखील चालू आहे. सध्या विकेट गेली आहे. 29 धावा फलकावरती. एक खूप चांगलं आपण पाहिलं तर षटक पाहायला मिळते राजेंद्र याचं. खूप चांगला खेळ त्यांनी दरम्यान या मॅच मध्ये केलेला आहे आणि पुन्हा एकदा राजेंद्र आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. इथे जोरकस खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये सरसावत बॉल असताना हुलकांबी दिली. बॉल चालाय सीमारच्या लगत परंतु आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी स्लो आहे आणि त्याच कारणाने इथे धावा येतील. तर मात्र 2 धावा. बघता बघता ओव्हरची होत आहे समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करते टीम काळेश्वरी कुसुंबी संघ पोहोचला. एकूण धावा झाल्या त्या 31 धावा. कुसुंबी गाव म्हटलं तर काळेश्वरी आई आणि खरं तर जागृत देवस्थान आहे. काळेश्वरी देवस्थान काळेश्वरी आणि काळूबाई म्हणजे ते जागृत देवस्थान आणि आज खूप तिथे यात्रा देखील होते आणि मला वाटतं मी देखील तिथे गेलो होतो पूजेसाठी आणि खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर उत्सव या कुसुंबी गावामध्ये खरं तर साजरा केला जातो. जाऊया बॅक टू द क्रिकेट. एक युवा गोलंदाज याला बाहेर काढलाय बॉलिंग ट्रॅक वरती. आर्यन भिल्लारे बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर बॅटर असणारा किरण आणि साथीला पियुष. 2 सचिन आहे साथीला. सध्या स्ट्राईक एंडला किरण. आर्यन भिलारी एक यंग युवा टॅलेंटेड गोलंदाज अपकमिंग स्टार वातोल टीम अपकमिंग स्टार टीम असोसिएशन जावळी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल सुरक टाकलाय बॅटची आतली कडा आणि ते दरम्यानकडे बॉल जाताना फर्स्ट स्लिप मध्ये आला. इथं डॉट चांगली इथे फर्स्ट स्लिप मध्ये इथे बॉल कलेक्ट केला क्षेत्ररक्षकांनी. डॉट बॉलची होती सांगता धाबा झाल्या ते 31 लॉस ऑफ दी 2 विकेट. 4थं षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल सुरेख टाकलाय आर्यन भिल्लारेनं. बॉलर तयार. ज्यावेळेला शॉट बॉल पूल करण्याचा प्रयत्न आणि कदाचित इथे काय घडलं जात आहे. बॅक टू बॅक इथे 2 बॉल लगातार डॉट टाकलेत. गोलंदाज आर्यन भिल्लारे. एक युवाची हवा, युवाचा खेळ, युवाची बॉलिंग, युवाचा वेग, युवाचा टप्पा आणि वेगाची भेदकता सध्या या मॅच मध्ये प्रभावित करते. तुम्ही करा जेव्हा चमत्कार तेव्हा तुम्हाला करतो नमस्कार. नाव जर कमवायचं असेल प्रसिद्धी मिळवायची असेल तर सिद्धता करावी लागते भाव आणि इथे मात्र सिद्धता करत असताना आणि ही मॅच मध्ये चांगली इथे बॉलिंग आतापर्यंत 2 बॉल टाक. तिसरा देखील कट केला. इथे कट केला आहे. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा तितका संपर्क नाहीये. एक सिंगल आली या बॉल वरती. 3 बॉलच्या पाठीमागे एक सिंगल आणि सध्या आपण पाहिलं तर 3.3 चा खेळ समाप्त झाला. धावा झाले अद्याप एकूण 32-32 धावा फलकावरती. चांगली बॉलिंग हिरण आणि ती खूप चांगल्या पद्धतीने आखली. हिऱ्यासारखं चमकायचं असेल ना तर स्वतःला पहिलं घासावं लागतं, त्याला पॉलिश करावं लागतं, त्यावेळेस तो हिरा चमतो. आपल्याला देखील चमकायचं तर पॉलिश करावे लागते, प्रयत्न करावा लागतो, ते प्रॅक्टिस करावी लागते, तेवढी ती घासावी लागते आणि तेव्हा एक चांगला आपण ऍज अ बॉलर असेल ऍज अ बॅटर असेल आणि ते फलंदाज होते बात एज लागले गेले बाहेर यॉर्करचा प्रयत्न केला आणि तोही देखील सक्षम राहिलाय. जाणून बुजून बॅटरने ते बॅट घातले गेले आणि महत्वाचा फलंदाज बाद होत असताना सचिन वेंदे बाद होतील. बॅक टू द बॉल डिव्हिजन. जबरदस्त अफलातून गोलंदाजीचा नमुना यार. युवा गोलंदाज प्रतिबंध गोलंदाज आगीचे जणू काही निखारेच टाकतोय विकेट वरती. फलंदाज नाराज आहे स्वतःवरशी, हाताश आहे, कारण का युवा समोर अनुभव प्रचंड होता परंतु कधी कधी अनुभवाला देखील इथे संघर्ष करावा लागला आणि तिथून मात्र फलंदाज बाद झाला. टोटल झालं ते एकूण 32 धावा. बघा जिथे आपण पाहिलं की क्रिकेट रंग बदलायला कधी वेळ लागत नाहीये. दुसरं षटक जरूर इथे सुरुवात महागड झाला होता परंतु आणखीन एक बॉल शॉट. इकॉनॉमिल ओव्हर राहिले आतापर्यंत. या पट्ट्याने फक्त एकच धाव दिली. आर्यन भिल्लारे हा पहिला गोलंदाज असावा आजच्या दिवसामध्ये ज्यांनी फक्त एक धाव दिली आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे.
समोर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश बॅटिंगसाठी दाखल झालाय. आलाय तो डॉट पहिला तो खेळत असताना चांगली बॉलिंग अद्याप आतापर्यंत फलंदाजांना थांबवलं. पायामध्ये बेड्या घातल्यात आणि या बेड्या आता कोण सोडणार. आणखी किती जबरदस्त फटकाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक सिंगल येते. सिंगल ओला केले डबल डबल 2 धावा इथे सहज इथे कंप्लीट केल्या जातील. परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 3च धावा दिल्यात. इकॉनॉमिकल ओव्हर राहिले. आजच्या दिवसामध्ये कमी षटकाचं षटक कोणाचा असेल तर तो आर्यन भिल्लारे. प्रचंड वेगावरती कंट्रोल आणि कंट्रोल सिस्टमचं त्याची ॲक्युरसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कॉम्बिनेशन या सर्व काही गोष्टी संपन्न झाल्यात. या ओव्हरमध्ये आल्यात ती 1 विकेट आणि आल्यात त्या धावा फक्त 3. एकूण बॉल टाकले 8 ते 4. टोटल झाल्यात एकूण 34 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. चांगला इथे जबरदस्त इथे खेळ करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज आला शिवम भिल्लारे. लाजवाब गोलंदाजी वातुल टीम. कमबॅक केलं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच मध्ये 14 धावा कुठल्या होत्या. गोलंदाज चेंज केला. नवीन गोलंदाज आणला. नवीन पहाट, नवीन लाट, नवीन दिवस, नवीन दिवसाची सुरुवात. हे सत्र दुपारचं आहे. कोण आहे सत्र गाजवणार. स्ट्राईकिंगला बॅटर किरण, त्याचबरोबर अक्षय असणार आहे दुसऱ्या बाजूला. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आला. शुभम भिल्लारे चांगली बॉलिंगचा स्पेल आपण पाहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आणखीन एक जबरदस्त फटका. वळवलाय बॉल. देशा दिले बॉलला उंचच उंच. आजूबाजूला आहे हिरवी ही झाड आणि हिरव्या झाडांचा हिरवा पाला. ऐसा लंबा छक्का मारेगा झुकेगा नाही साला. लेट पण ठेप पण आलाय कडक. अशा फटक्यांची आवश्यकता. हे फटके आलं तर मॅचला मजा येते आणि या फटक्यांची गरज होती. तो फटका किरण धनावडेच्या बॅट मधून आला. षटकार. धावा झाल्यात ते 40. या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. तुमचे 3-4 गोलंदाज चांगले असतात परंतु एखादा गोलंदाज कमजोर असतो. तो कमजोर आहे. त्याची कमजोरी तुमची ताकद बनवा आणि हीच ताकद पहिल्याच बॉलच्या वाढीमागे बॅटर किन्नर धनावडेने आपला खेळ प्रात्यक्षिक प्रदर्शन करत असताना चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला. बॉलर तयार होतो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती चांगला खेळ दरम्यान आपण पाहत आहोत. बॉलर तयार होतोय. आणखी किती बॅकफुट लावून पंच केला. दरम्यानला इथे काय घडेल. जागा तर सोडले आणि इथे एक फलंदाज बाद होईल. यस, हा फलंदाज बाद झालाय. काही घाई करायची गरज नव्हती. एक धाव इथे सहज झाली असती आणि इथे महत्वाचा फलंदाज ज्याने जागा सोडली परत पाठी आले. परत तसं भाऊ नसतं. एका जागा सोडली तर सोडावंच लागतं आणि इथं त्याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज झालाय बाद इथे किरण धनावडे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 40 धावा धाव फलकावरती झाल्यात. काय करायचं का सलमान. काय हरकत नाही. 4 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो स्ट्राईक एंडला. नवीन बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला बॅटर असणार आहे अक्षय. स्ट्राईक एंडला समोर आपण पाहिलं तर गोलंदाज शुभम भिल्लारे. चांगली बॉलिंग. शुभम भिल्लारेचा हा बॉल पडल्यानंतर अगदी बॅटला ब्रश होऊन चाललाय. डॉट बॉलची सांगता होती. काय जबरदस्त कमबॅक इथे करत असताना केलेला आहे. एखादा अर्जंट गाडीचा ब्रेक लावला जातो ना विनोद सर, तसा खरं तर इथे ब्रेक लावला गेला. खूप चांगली गोलंदाजी. चांगलं मेंटेन ठेवलंय स्वतःला दोन्ही गोलंदाजांनी. युवा गोलंदाज, प्रतिबंध गोलंदाज, येणारं भविष्य, येणारचा अपकमिंग स्टार आहे ते दोन्ही पण. वेग देखील कंट्रोल त्यावरती वेग. आणखीन ते एक टप्पा टाकत असताना स्विंग झाला बॉल आणि आणखीन एक फलंदाजी ते होतोय तो बाद. लाजवाब ओव्हर, स्लग ओव्हर, हाडा मारतं षटक. या षटकामध्ये रोखलं गेलं, धावा थांबवल्या गेला. हे महत्वाचं आहे आणि तेच कामगिरी ती बजावत असताना गोलंदाज शुभम भिल्लारे. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत. नवीन गोलंदाज संदेश आलेले आहेत. नवीन बॅटर संदेश मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं मेंटेन, खूप चांगलं इथे खेळ आपण पाहिला. थोडेसे अँगलनी बॉल जेव्हा टप्पा खाल्ला तेव्हा थोडासा टर्न आतमध्ये आलाय. अप कटरचा चांगला वापर केला गोलंदाजानं. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि टोटल झाले ते आतापर्यंत 40 रन बोर्डवरती सजले आहेत.
चला जाऊ आपण बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता समोर दिशेने केला गेलाय लॉंग ऑन मधून येतात स्पिनर. भिडनला कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. एक सिंगल येते, एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालंय ते आतापर्यंत एकूण धाव फलकावरती एकूण 41 धावा झाल्यात आणि आता या बॉलच्या पाठीमागे टार्गेट सेट केलं जाईल. खूप चांगलं कमिटमेंट, खूप चांगलं मेंटेन आणि खूप चांगली मेंटेन मध्ये असलेली ही लाजवाब अनबिलिबल स्पर्धा आपण पाहत आहोत. चावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला. चाबले जबरदस्त फटका नेट कट केलाय. बॉल चालू आहे बॉलरच्या दिशेला. शेवटच्या बॉलवरती चांगले गोड बातमी दिलेली आहे बॅटरने आणि ते टार्गेट सेट केले. 45 धावा जमवल्यात. 46 धावांचं टार्गेट लक्ष असणार आहे. काही आम्ही सन्मान घेत आहोत आणि चला मला तर चला जाऊया ज्यांनी आपल्याला स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेले गेले. राष्ट्रीय खो खो परीक्षक महाराष्ट्र राज्य प्रतापदादा शिलार ओखवडी गावचे सुपुत्र यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. विनंती केली जाईल. आज त्यांनी आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिला आणि आजची स्पर्धा जर आपण पाहिली तर त्यांच्या पदस्पर्ध्यानं ही बहरणारी स्पर्धा पावन होताना आपण बघतोय. तर प्रतापदादा शिलार यांचं इथं आगमन झाले. त्यांना इथं सन्मानित करायचं आहे. विनंती केली जाईल. आज जर आपण पाहिलं तर नामदार चषक करंदी 2025 स्पर्धा आणि या स्पर्धेला प्रतापदादा शिलार यांचं इथं आगमन झालंय. त्याचप्रमाणे जावली क्रिकेट असोसिएशन कार्यकारी सदस्य यांना इथं आज आपण नामदार चषक करंदी 2025 या स्पर्धेमध्ये मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जाते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ओकोडी गावचे सुपुत्र PSI या पदावरती कार्यरत आहेत. आज जर आपण ओकोडी गावचा विचार केला तर बरेच असे खेळाडू हे मोठे मोठे घडवलेत आणि त्याचा हातभार जर आपण पाहिलं तर प्रतापदादा शिलार यांचा आहे. आणि जर आपण पाहिलं तर पुढील सन्मानित करतोय आपण किरण शिलार PSI ओकोडी गावचे सुपुत्र यांना आपण माहीची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे आणि सन्मानित केलं जात आहे. आज त्यांनी आपल्या स्पर्धेला आपले चरण या स्पर्धेसाठी लावलेत आणि ही स्पर्धा बहरली गेली. त्याचप्रमाणे सोमर्डी गावचे सुपुत्र कविराज दादा परमने यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे आणि माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केले जाते. नामदार चषक करंदी 2025 स्पर्धा आणि या 25 या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आजची स्पर्धा जर आपण म्हटलं तर कर्दी गावचा स्वाभिमान, कर्दी गावचा अभिमान आणि या कर्दी गावानं एकवटलेली ही पूर्ण आपलं गाव या सारसोळ्या मैदानावरती आज जमा झालंय आणि आज आपली संपूर्ण स्पर्धा ही यशस्वी करण्यासाठी संपूर्ण गाव इथं अवतरलाय. जाऊया मॅच कडे. एक मोठी रंगत मॅच मध्ये असणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कुसमी टीमने धावसंख्या जमवली ती 45 धावसंख्या जमवले आणि 46 धावांचं आव्हान जर आपण पाहिलं तर वालूट टीम समोर ठेवलंय. चला ओपनर जोडी वालूट टीम आपण लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. विनंती केली जाईल. अजून एक मॅच खेळवायची आहे. आज या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून नवीन रेकॉर्ड आपल्याला बघायला भेटले जाते. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक बघायला भेटली गेली ती कर्दी गावाकडून जीवन या खेळाडूनं घेतली. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतली मिळवली गेली. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर शशिकांत साहेब गोळे यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच धन्यवाद. आज जर आपण पाहिलं तर कर्दी गावाकडून एक षटक जर आपण पाहिलं तर निर्धाव षटक आलंय ते म्हणजे रामदास निकम यांच्याकडून आले. म्हणजे आज स्पर्धेमध्ये आगळेवेगळे रेकॉर्ड बघायला भेटले जात आहेत आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर उत्तम असे षटकार या स्पर्धेमध्ये बघायला भेटले जात आहेत. तर आजच्या दिवसासाठी जर आपण पाहिलं तर
शब्दाची रचना केली जाते आणि शब्दाची आकडेवारी केली जाते. आज समालोचनाची जी धुरा सकाळपासून सांभाळली ते उमेश जाधव सर यांचे आजच्या दिवसामध्ये आपल्याला समालोचन लाभलं गेलं. त्यांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. विनंती केली जाईल. तर विनंती केली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट असं समालोचन आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला भेटलं. उमेश सावंत सर यांना आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. भारदस्त असा आवाज आजच्या दिवसासाठी आपल्याला लाभला होता. जाऊया मॅच कडे. आज जर आपण पाहिलं तर पंचांनी इथं अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धावेने इथं सुरुवात झाल्या. दोन जोडी मैदानामध्ये उतरले. रोहित आणि संतोष ही दोन जोडी वालूट टीम कडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आल्या. गोलंदाज पहिले षटक फक्त दिशा दिली चेंडूला. जर आपण पाहिलं तर लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला. फेकी केली जाईल. दोन धावा जरूर जमवले जात आहेत. या दोन धाव्याच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 3 या आकडेवरती. सोपं आव्हान 46 धावांचं आव्हान आहे. पण याला कुसमी टीम कडून गोलंदाज कसे थांबवतील, कसा प्रयत्न करतील आणि हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिला विजयासाठी दोन्ही टीम लढत आहेत. प्रयत्न केले जात आहेत. नामदार चषक 2025 स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय यासाठी इथं लढत मोठी रंगली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. प्रयत्न केलाय. संतोषच्या बॅटमधून हा देखना फटका निघाला जातोय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. इथं अडवला जातोय. प्रयत्न जरूर चांगले राहिलेत. प्रयत्न करा. धन्यवाद उमेश सर. चला जाऊया मॅच कडे. पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 या आकडेवरती. जमेची बाजू जर आपण पाहिलं तर वालूट टीमनं कोणताही विकेट या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गमावलं नाही. एक चांगली सुरुवात बघायला भेटली जाते. किरण चिकणी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतो. आज फलंदाजीमध्ये त्याला मोठासा खेळ करता आला नाही. जर आपण पाहिलं तर तो 3ऱ्या क्रमांकासाठी आला. जास्त वेळ मैदानामध्ये राहू शकला नाही आणि जास्त मोठी धावसंख्या जमू करू शकला नाही. पण पॉवर प्लेचं षटक जर हाताळताना जर आपण पाहिलं त्याला तर एक उत्तम षटक हाताळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एक चौकार आला जरूर यावरती. पण काही चेंडू जर आपण त्याने पाहिले तर ज्या प्रकारे हाताळलेत एकेरी दुहेरी धावा जरूर खर्च केल्यात. हा प्रयत्न राहिला. संतोषाचा गॅप शोधला जाईल. इथे एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत चेंडून ही सीमारेषा ओलांडली जाते. हा आणखीन एक चौकार येतोय संतोषच्या बॅट मधून. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि या पद्धतीने धावा जमवल्या जातात. पॉवर प्ले म्हटलं की आपण गॅप मधनं खेळणं हे गरजेचं असतं आणि संतोषची फलंदाजी जर आपण पाहिली तर त्या पद्धतीने खेळली जाते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक या पॉवर प्ले क्रमांक 1 साठी. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं एस्टेनच्या पाठीमागून चाललेला हा क्षेत्ररक्षक धावला जाईल. तिथपर्यंत पोहोचला जाईल. जाऊया आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. या मॅच मध्ये चौकार आणि षटकार किती बघायला भेटले जातील. या मॅचला सुरुवात केली जाईल. टॉस जिंकलाय तो वालूट टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक ज्याच्या नावावरती गेलं तो आलेवाडी गावचा सुपुत्र विशाल वारागडे. एक तुपानी नाबाद खेळी राहिल्या. आता ही दोन जोडी मैदानामध्ये उतरली जाईल.
निखिल आणि दत्ता बांदल ही दोन जोडी आता मैदानामध्ये आले. पहिल्या मॅचला सुरुवात जर आपण पाहिली निखिलची एक चांगली सुरुवात होती, चौकार आणि षटकार. तिच्यानंतर काही धावसंख्या जमा करू शकला नाही, बाद होऊन परतला होता. एक निखिलवरती जबाबदारी आहे पूर्ण. आज टीमचा मोठा हिस्सा आहे आणि ओपन करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. मॅचला होईल सुरुवात. वालूट टीमचा रफ्तारचा राजा जर आपण पाहिला तर राजेंद्र भिलारे उर्फ बाबा या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन निघतोय. पहिला चेंडू निखिल साठी तयार होतोय तो बाबा. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला जाईल, गॅप छोडला जाईल, क्षेत्ररक्षक सरसावले जात आहेत. दोन क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावले जात आहेत. दोन्ही तरुण आहेत. त्या चेंडूपर्यंत पोहोचले गेले, चेंडू अडवला गेला आणि 2 धावा इथं रोखू शकलं नाही. 2 धावा जमवल्या जातील. श्रीगणेशा केला जातो या निखिलच्या बॅटमधून. तर सुरुवात जर आपण पाहिलं तर 2 धावेने केल्या. उत्तम सुरुवात. आता 4 षटकाचा खेळ, प्रभावशाली खेळ जर आपण पाहिला. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज राजेंद्र भिलारे निघतोय. कमी गतीचा चेंडू प्रहार चढवला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जाईल पण त्याच्या बाजूने निघून चाललाय. 1 बाउंड सीमारेषा ओलांडली जाते. निखिलच्या बॅट मधून हा आणखीन येतोय एक चौकार. पॉवर प्ले क्रमांक 1. पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर निखिलनं त्या पद्धतीने खेळला होता पण आता हा खूपच अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवला तो निखिल यांनी. हा चौकार आलाय. सुरुवात चांगली राहिली. पुन्हा प्रयत्न केलाय, जागेवरती जास्त उंची दिली जाते, क्षेत्ररक्षक सरसावले जातील. प्रयत्न केला जातोय, हा प्रयत्न सफल होतोय. निखिलचं विकेट संपादन केलं जातं. राजेंद्र भिलारे याला सफलता भेटली जाते. कारण निखिल शेडगेचं वादळ जर आपण मैदानामध्ये थांबलं असतं तर मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून बघायला भेटले जाईल असते. पण आक्रमण ही सुरुवातीपासूनच त्याची रणनीती होती पण इथं फसला गेला, जाळ्यामध्ये अडकला. सुरुवात चांगली होती. पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्या जमावली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर समोर लॉंगाच्या रिजन मध्ये हा चौकार आला पण पुन्हा आक्रमण चढवण्याच्या प्रयत्नामध्ये हा बाद होऊन परतला. शेखर याचं उत्तम क्षेत्ररक्षण बघायला भेटलं जातं लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. ज्या खेळाडूचा दबदबा राहिला होता, ज्या खेळाडूने या मैदानावरती जर आपण पाहिलं तर 6 षटकार त्याच्या बॅट मधून निघाले होते. सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती पण येणाऱ्या बाकीच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर आक्रमण चढवलं होतं आणि 6 षटकारांची आतिषबाजी याच्या बॅट मधून बघायला भेटली होती. तोच खेळाडू मैदानामध्ये आलाय विशाल वारागडे. पहिला चेंडू खेळला गेला, थांबवला जातो. या दत्ता बांदल अनुभव मोठा आहे त्याच्याकडं. खेळाडूला प्रत्येक सूचना दिली जाते आणि त्या पद्धतीनं समोरचा स्ट्राईक वरचा फलंदाज खेळला जातोय. विशालला थांबवलं गेलं. हा आलाय तो डॉट चेंडू. राजेंद्र भिलारेकडे तो अनुभव आहे, त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. अनुभवाप्रमाणेच त्यानं चौकार आल्यानंतर हे विकेट संपादन केलं. येणारा पुढील चेंडू घेऊन निघून चाललाय. प्रयत्न केलाय, थोडासा खाली राहिलेला चेंडू वेगाने निघून चाललाय. यष्टीरक्षक संतोष याच्या हातामध्ये स्थिरावला जाईल. आणखीन एक डॉट चेंडू आलाय. राजेंद्र भिलारे काय गोलंदाजी राहिल्या, प्रभावशाली गोलंदाजी. अगोदरच्या मॅच मध्ये त्याने 2 षटकं हाताळली होती. कमी धावसंख्या षटकं त्याने जर आपण पाहिलं तर कमी धावसंख्या दिली होती आणि याही षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमी धावसंख्या खर्च केली आहे. पुढे आलाय, फटका जरूर खेळला, गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय का नाही. हा आलाय विशालच्या बॅटमधून चौकार. चौकारानं आपलं खातं खोललं जात आहे. सुरुवात केली जाते आणि षटक क्रमांक 1 इथं संपलं जाईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावसंख्या. विशालवरती जबाबदारी मोठी दिली आणि त्या पावलावरती पाऊल जर आपण पाहिलं तर विशालनं उचललंय आणि तसा खेळ केला होता. तशीच सुरुवात राहिल्या. नाबाद खेळी होती.
त्याच सुरुवात जर आपण पाहिली तर थांबली होती, तिथून सुरुवात केली जात्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. वालोट टीम कडून आता दुसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल थोडासा विचार केला जातोय. आता शुभम भिलारे, जरूर त्याची वर्णी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावरती लागल्या. अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर त्याला शेवटचं षटक दिलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने उत्तम गोलंदाजी हाताळली होती आणि आज त्याची गोलंदाजी या मैदानावरती एक अचूक टप्प्याची राहिल्या आणि या मॅच मध्ये त्याला दुसऱ्या क्रमांकाचं षटक शुभम भिलारे हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. खोलवरचा चेंडू आणि इथं थोडासा विचार संभ्रमात आहे दत्ता बांदल, कारण की त्याला वाटलं की थोडासा ऑफ स्टंपाच्या जास्त बाहेर आहे चेंडू, हा अतिरिक्त जाऊ शकतो, या संभ्रमात होता. आलाय तो डॉट. वाईट यॉर्कर पद्धतीने हाताळलेला हा शुभमनं चेंडू उत्तम चेंडू राहिलाय. डॉट बॉलने केली सुरुवात. थोडासा पुढे आलाय, बॅट फिरवल्या, आडव्या बॅटचा प्रयत्न जरूर झालाय पण बॅटची ताकद जर आपण पाहिली तर तितकीशी नव्हती. एक सिंगल धावल्या. सिंगल धावेने स्ट्राईक वरती विशालला जास्त येण्याचा प्रयत्न केला या दत्ता यांनी. आणि महत्वाची विकेट विशाल वारागडे परतला जातोय. मोठा फटका फ्लॅट शॉट खेळला होता पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. अथर्व, कौतुक केलं जाईल अथर्वाचं. ज्या पद्धतीने चेंडू आला होता त्याच पद्धतीने आपल्या ओंजळीमध्ये पकडला गेला. महत्वाची विकेट होती. विशाल वारागडे परतला जातोय. कमी धावाचं योगदान दिलं गेलं. सुरुवात जर आपण पाहिलं तर आक्रमणानं केली होती पण या पावली त्याला जड पावलं आहेत आणि जड पावलानं त्याला परतीचा इशारा दाखवलाय. थोडंसं मन नाराज असेल. महत्वाची मॅच होती, या मॅच मध्ये खेळणं गरजेचं होतं पण शुभमचा शिकार ठरलाय. शुभमला ज्या वेळ दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी आणला आणि महत्वाची गोलंदाजी राहिल्या वालूट टीमसाठी आणि महत्वाचा फलंदाज इथं बादवून परतलाय. दुसरा धक्का 11 आकड्यावरती. आता दत्ता दुताळ हा मैदानामध्ये येतोय. चौथ्या क्रमांकासाठी दत्ताला पाठवलंय. बॅटला फक्त दिशा दिली आहे आणि इथं झेल सुटलाय. संधी होती, संधी गमावली आणि असे सोपे झेल सोडणं आपल्या टीमसाठी घातक ठरू शकतात, कारण की ज्यावेळी फलंदाजाला जीवदान भेटतं तो जखमेवाळ असतो आणि त्यातूनच तो मोठा खेळ करू शकतो. दत्ताला जीवदान भेटलंय 0 या आकड्यावरती. तर पाहूया इथून पुढचा सुरुवात कशी असेल. उत्तम गोलंदाजी जर आपण पाहिली तर सिंपल झेल आणि राजेंद्र होता तिथं झेल सोडला. या शुभम याची एक तिखट मारा चालू केलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, कमी धावसंख्येचं षटक हाताळण्याचा प्रयत्न करतोय. महत्वाची विकेट घेतली जाते. आता प्रयत्न केलाय, वेगानं बॅट फिरवल्या, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. दत्तावरती जबाबदारी आहे आता. 2 दत्तांचा धावा केला जातोय आलेवाडी टीमसाठी. दत्ता बांदल आणि दत्ता दुताळ ही 2 जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा शुभम निघालाय गोलंदाजीसाठी. टप्प्याचा चेंडू अगोदरच बॅट फिरवल्या, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. आलाय तो डॉट. महत्वाचं षटक, किती महत्वाचं षटक होतं वालोट टीमसाठी आणि या षटकामध्ये जर विचार केला तर कमी धावसंख्या 3 धावसंख्या खर्च केली आणि एक महत्वाचा फलंदाज हा बाद केला होता या षटकामध्ये. षटक क्रमांक 3. चला स्पीडअप घ्या. आता आलेवाडी टीम थोडीशी अडचणीत आहे. 13 धावसंख्या आली 12 चेंडूच्या पाठीमागे. महत्वाचे 2 फलंदाज परतलेत. पुन्हा एकदा नवोदित गोलंदाज आर्यन हा वालोट टीम कडून पर्याय निवडलाय.
म्हणजे नवोदित गोलंदाजांना इथे चान्सेस भेटले जात आहेत. शुभमनं जशी गोलंदाजी केली तसा आर्यनही प्रयत्न करतोय. त्याला तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बोलवलं या. रनअप मोठा आहे, फटका मोठा आहे, उंची जास्त भेटली जाते, क्षेत्ररक्षक सरसावले जात आहेत आणि आणखीन एक विकेट. शेखर यांनी उत्तम झेल पकडलाय. लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक करण्यासाठी तयार होता. जास्त उंची होती, नजर वेधून घेतली आणि शेवटच्या क्षणाला आपल्या ओझणीमध्ये हा झेल पकडला गेला आणि दत्ता बांदल याची खेळी संपुष्टात आले. जास्त वेळ त्याला मैदानामध्ये थांबता आलं नाही, जास्त धावा जमा करता आला नाही. स्ट्राईकवरती जास्त जर आपण पाहिलं तर खेळला नाही. 2 धावांचं योगदान जरूर त्याच्या बॅटमधून निघालं. आता अमित पवार स्वतः कर्णधार मैदानामध्ये उतरलाय. तीन 13 तिसरं षटक म्हणजे 3-3 आकडा आहे आणि हा 3 आकडा जर आपण पाहिलं तर आलेवाडी टीम साठी घातक ठरलाय. पुन्हा एकदा बॅटची एज नकार दिलाय, थांबवलं या. काही करण्याची गरज नाही, विकेट महत्वाची गेलेत, थांबवलं या अमितनं. हा आलाय तो डॉट. आर्यन मोठा रनअप आहे त्याच्याकडे. इंदली सुपुत्र विपुल पवार यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा यामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर त्यांना पण आसनस्थ होण्याची विनंती केली जाईल. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करायचं आहे ही विनंती केली जाईल. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट, थोडासा खाली राहिलेला चेंडू त्या प्रकारे खेळता आला नाही अमित याला. हा पुन्हा एकदा डॉट आलाय. कमी धावसंख्या धावफलकावरती थोडासा गेअर चेंज करावा लागेल आलेवाडी टीमला. महत्वाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर आर्यन याची. शुभमनं जशी गोलंदाजी केली तशी या एक गोलंदाजानं महत्वाची गोलंदाजी केल्या. या गोलंदाजाकडे वेग उत्तम आहे. पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून निघालाय. त्याच पद्धतीने हाताळण्याचा आपण यावेळी आता एक सिंगल धाव घेतली, थोडासा फसला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा जमवल्या जातील. म्हणजे 13 आकडा घातक ठरला होता तो आलेवाडी टीमसाठी. तो आता इथं पूर्ण केलाय. 15 आकड्यावरती जाऊन पोहोचली ही धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हाही प्रयत्न सफल ठरला जातोय. पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील. पण हा डॉट चेंडू 2 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा गडी बाद केलाय. म्हणजे किती गोलंदाजी महत्वाच्या 2 ओव्हर जर आपण पाहिल्या तर वालूट टीमसाठी ह्या महत्वाच्या ठरल्यात. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल थोडा विचार केला जाईल. की आपले नवोदित गोलंदाज जर आपण पाहिले तर सक्सेसफुल होत आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली. आता शेवटचा षटकाचा पर्याय कोणाचा निवडला जाईल आणि या षटकासाठी आलेवाडी टीमला थोडासा गेअर चेंज करावे लागेल. 18 चेंडूचा खेळ केलाय. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपले 3 महत्वाचे फलंदाज बाद होऊन परतलेत. 15 धावसंख्या ही धावफलकावरती आहे. शेखर आहे. तर शेवटचं षटक शेखर याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आता शेवटच्या षटकासाठी दत्ताला जीवदान भेटलं होतं 0 या आकड्यावरती. पण त्याला जास्त स्ट्राईक भेटली नाही आणि तसा त्याला खेळ करता आला नाही. पण शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाईल.
पहिला चेंडू थोडासा स्टंपाच्या बाहेरून होता, त्याला जास्त खेळता आला नाही. शेखर याचा उत्तम चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉलनं सुरुवात केली जाते. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आलेवाडीच्या हातामध्ये. अजून प्रयत्न करावे लागतील. कमी गतीचा चेंडू होता, इथं पंचांनी दंडित केलाय. नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजे येणारा चेंडू हा फ्रीड असणार आहे. गोलंदाजाचं नियंत्रण बिघडलं आणि हा चेंडू त्याला परफेक्ट हाताळता आला नाही. शेखर याला दत्तासाठी हा ब्रिगेडचा चेंडू. पण जर आपण पाहिलं तर दत्ता याला त्याचा खेळ करता आला नाही आणि दौचित या स्वरूपात बाद होऊन परतलाय. जीवदान जरूर भेटलं पण त्या जीवदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही. जास्त खेळ आपल्या टीमसाठी करता आला नाही. दत्ता दुताळ हा परतला जातोय. आता तेजस मैदानामध्ये येतोय. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणं तितकंसं गरजेचं आहे आलेवाडी टीमला. धावसंख्येचा विचार केला तर 4 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 16 या आकडेवरती आहे. सिकर तयार होतो या येणारे उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी. थोडासा पाठीमागे राहिलेला चेंडू तेजसनं त्याला त्याच पद्धतीने खेळला आणि एक सिंगल धाव घेतल्या. सिंगल धावेने आपलं खातं जरूर खोललंय. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्येचा विचार केला तर 17 आकडेवरती आहे. आता प्रयत्न केलाय जरूर समोरच्या दिशेमध्ये पण क्षेत्ररक्षक आहे तिथं. आर्यन चेंडू अडवल्यानंतर फेकी केली जाईल. 2 धावा. आता प्रयत्न राहिलेत. जेवढे टार्गेट सेट मोठे राहील तेवढा गोलंदाजाचा फायदा होऊ शकतो. हा प्रयत्न राहिला आलेवाडी टीमचा. या 2 धावा जोडल्या जातील. 19 आकडेवरती जाऊन ही धावसंख्या पोहोचल्या. आता प्रयत्न केलाय अमित यांनी. प्रहार चढवलाय जरूर. थोडासा दिलासा दिला जातो या आणि धावसंख्येचा वेग वाढला जातो या 6 धावेच्या बरीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 25 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे महत्वाच्या क्षणाला ही फटकेबाजी अमितच्या बॅटमधून बघायला भेटली जाते. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर हा एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अमितकडे ती क्षमता होती पण थोडीशी सुरुवात जर आपण पाहिली तर चाचपडत सुरुवात राहिली होती. एकेरी दुहेरी धावा जमत होता तसा प्रयत्न राहिला नव्हता. पण हा एक षटकार अमितच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक प्रहार चढवलाय. सेम फटका सेम जागा जर आपण पाहिली तर लॉंगच्या रिजन मध्ये 2 महत्वाचे फटके हे तेजसच्या बॅटमधून आलेत. अमितच्या बॅटमधून जरूर आलेत आणि या षटकाराच्या साहाय्याने जर आपण पाहिले तर धावसंख्या 31 या आकड्यावरती 32 धावांचं टार्गेट वालूट टीम साठी असणार आहे. तर चला वालूट टीम आपली ओपनर जोडी तयार ठेवायची आहे आणि जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी आपण लाईनअप तयार ठेवा आणि मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा.
चला मॅचला सुरुवात होईल. कमी धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करत असताना जमवले. आता गोलंदाजाची कस लागेल ती आलेवाडी टीमच्या. वालूट टीमची फलंदाजी जर आपण पाहिली तर एक उत्तम आहे आणि त्यांनी एका विकेटवरती पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये विजय संपादन जरूर केला होता. एक छोटासा स्कोर उभा केलाय तो आलेवाडी टीमनं. 2 षटकार महत्वाचे षटकार ठरलेत अमितचे आणि हे एक मोठी उच्चांक धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चला ओपनर जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. आपण पाहतोय बघतोय आपल्या गावचा स्वाभिमान गावचा अभिमान ही करंदी गावची स्पर्धा श्री काल भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आयोजित नामदार चषक करंदी 2025 ची स्पर्धा. एक देखणी स्पर्धा एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर आयोजकांनी जी घेतलेली 20 दिवसामध्ये ही मेहनत आणि हे आयोजन आपल्याला बघायला भेटलं जाते. खेळाडू जर या मैदानावरती आला ना की मंत्रमुग्ध होऊन जातो आणि आपला खेळ त्या पद्धतीने खेळला जातो. आज 360चं ग्राउंड आपल्या या मैदानावरती उपलब्ध सारसोळ इथं बघायला भेटलं जाते आणि खेळ देखणं होतोय. चला जाऊया मॅचकडे. मॅचला होईल सुरुवात. 2 जोडी मैदानामध्ये उतरली गेली. क्षेत्ररक्षण सजवलं. या पहिलं पॉवर प्लेचं षटक दत्ता दुताळ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी हा गोलंदाजी मार्गवरती तयार आहे. हार्दिक पांड्या याचा फॅन जर आपण म्हटलं तर दत्ता दुताळ. आज वेगळी स्टाईल यावर्षी बनवली त्यानं. लांब केस आलेत. पहिला चेंडू घेऊन निघतो. या पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय जरूर. क्षेत्ररक्षक पाठमोरे धावले जातील पण इथं कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चौकारानं होतो या श्री गणेशा. संतोषनं जर आपण पाहिलं तर पाठीमागे थांबला होता तशी इथं सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती त्यानं आक्रमण चढवलंय. चौकारानं सुरुवात केली. एक धाव महत्वाची असेल ती आलेवाडी टीमसाठी. धावा वाचवाव्या लागतील. प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू वाचून जेवढे डॉट चेंडू तेवढा तुम्हाला मॅच वरती पकडता येईल. संतोषाची दमदार सुरुवात झाली. चौकारानं आपलं खातं खोललंय. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न राहिला इथं पण चोरड्या पद्धतीने धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षकांना तितकासा मैदानामध्ये खेळ करता आला नाही. चेंडू अडवता आला नाही आणि एक सिंगल धाव घेतली जाते. प्रयत्न जरूर राहिले होते धाव वाचवण्याचा पण प्रयत्न असफल ठरलेत. आणि हे तर काय झालंय बघा मैदानामध्ये. पुढचा दरवाजा बंद करा गेला आणि मागून चोरी झाली असं आपल्याला बघायला भेटलं जात आहे. आणि फलंदाज इथं बाद होऊन परतलाय तो शेखर. पुढे सरला. त्याला वाटलं की पाठीमागून हा चेंडू अतिरिक्त जातोय आणि याच भ्रमात राहिला आणि काय गोलंदाजी राहिले दत्ता दुताळ्याची. उत्तम गोलंदाजी. लेग स्टंप इथं उद्ध्वस्त केलाय. पहिलाच फलंदाज. सफलता जरूर भेटले. कमबॅक केलंय जरूर. चौकार आला पण त्याच्यानंतरचे चेंडू जर आपण पाहिले दत्ता यांनी तर कमी धावसंख्येचा प्रयत्न जरूर राहिलाय. आता 3ऱ्या क्रमांकाचा जर आपण पाहिलं तर फलंदाज रोहित चव्हाण हा 3ऱ्या क्रमांकासाठी आलाय. पुन्हा एकदा दत्ता निघतोय. खोलवरचा चेंडू होता. जर आपण पाहिलं तर जमिनीलगत हात चाललाय जरूर. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला पण एक सिंगल धाव इथं रोखली नाही. रोहितनं आल्या पावली एक सिंगल धाव घेतली. सिंगल धावेनं आपलं खातं जरूर खोललं. 32 धावांचं टार्गेट वालूट टीम समोर आहे. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या. एक गडेच्या मोबदल्यामध्ये 6 आकडेवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक. फुलटास प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण ह्या चेंडून सीमा रेषा ओलांडली गेल्या. चौथे फटकेबाजी. आज जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर
आणि कव्हरचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर परफेक्ट आहे संतोषाचं आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा या संतोषनं सुरुवात केल्यापासून धावसंख्या ही जमवल्या. एक स्ट्रॉंग झोन म्हणलं तर या संतोषचा राहिलाय आणि तसाच प्रहार गोलंदाजांवरती केला जातोय संतोष कडून. हा तर प्रशांत पिंपरे करंदीगावचे सुपुत्र इथं आलेत. त्यांना आपण या नामदार चषक 2025 स्पर्धेमध्ये मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करतोय आपण. आज मोलाची वेळ या स्पर्धेसाठी राहिली त्यांची. आज आपली स्पर्धा म्हटलं की एक अभिमानाची स्पर्धा, आपल्या गावचा स्वाभिमान जपला जातो आणि आज प्रत्येक ग्रामस्थानं तरुण वर्गानं ही स्पर्धा उचलून धरली आणि सर्वांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय आणि भव्य दिव्य ही नामांकित अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली. आज दुसरा दिवस. त्याचप्रमाणे धीरज सुर्वे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. नामदार चषक करंदी 2025 स्पर्धा आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर मान्यवरांची रीलचेल राहिल्या आणि ज्यावेळी जर आपण चला जाऊया धावफलकाकडे जर पाहिलं तर धावसंख्या 10 आकडेवरती आहे एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळी स्पर्धा आपली बहरली जाते ती अतिथी देवो भव. ज्यावेळी आपल्या स्पर्धेला पाहुण्यांची जी रेलचेल राहते, आपला मंच हा बरगच्च बघितला जातो आणि त्यावेळी ही आपली स्पर्धा ही यशस्वी होते. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर दत्ता बांदल याचा उजवी एसटी सोडल्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. एक अतिरिक्त चेंडू नियंत्रण ठेवावं लागेल. कमी धावसंख्या आहे आणि या कमी धावसंख्येला एक्स्ट्रा धावसंख्या ही चुकीची ठरू शकते. हा प्रयत्न असफल ठरला या दत्ता याचा. पुन्हा एकदा तयार होईल आपला षटक क्रमांक 2. जरूर प्रयत्न केलाय, जागेवरती खेळलाय. मिडॉपचा क्षेत्ररक्षक तिथं आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहील. एक सिंगल धाव घेतल्या. बारा आकड्यावरती धावफलक पुढे सरकलंय. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण इथून पुढच्या मॅच साठी सुरू होत आहे. पुन्हा एकदा दत्ता बांदल येणारा चेंडू घेऊन निघतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. पंचांकडे अपील केलं जात आहे. सक्सेसफुल होतोय तो गोलंदाज दत्ता बांदल. महत्वाची विकेट. थोडीशी चूक केली संतोष यांनी आणि स्वतःचं विकेट मात्र गमावलंय. थोडासा नर्वस असेल कारण की जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत होता पण एकही रिव्हर्स अटेम्प्ट त्याचा सक्सेसफुल झाला नव्हता. पण त्याच चालकीचा गोलंदाज जर आपण पाहिलं हुशारीचा दत्ता बांदल यांनी बरोबर पायचीत पकडलाय आणि महत्वाची विकेट ठरली ही वालूट टीमची. काय गोलंदाजी केल्या. रिव्हर्स अटेम्प्ट करत होता. मधोमध पकडला जातोय. अपील केलं जातोय. स्ट्रॉंग अपील आणि आपल्या स्टाईल मध्ये आपल्या मांडीवरती थाप मारून हा जल्लोष केला जातोय. विकेटचं बंधन केलं जातंय. जरूर अतिरिक्त चेंडू आला जरूर पण हा प्रयत्न राहिलाय. विकेट घेणं हा महत्वाचा पर्याय राहिला होता आणि विकेट घेतलं जातंय. एक दबाव येतोय. आता येणारा पुढील फलंदाज जर आपण पाहिलं तर अथर्व हा मैदानामध्ये उतरलाय. आता लेफ्ट हँड बॅट्समन अथर्व. थोडस क्षेत्ररक्षण बदललं जाते. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटलं जात आहे. गॅप शोधलाय जरूर. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. प्रयत्न तिथं राहिलेत. निखिल तिथपर्यंत पोहोचला पण दुसरी धाव इथं थांबवता आली नाही. पैकी थोडीशी संत गतीने केली जाते. 2 धावा जरूर घेतल्या. 2 धावीच्या पर्यायानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 आकडेवरती. म्हणजे अजून 18 धावा इथून पुढचा प्रवास राहिलाय तो वालूट टीम साठी. आणि इथं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्रिफळाचित केलंय ते अथर्व याला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर जमवल्या
पण हा येणारा चेंडू जर आपण पाहिलं तर स्टंप लाईन ही दत्ताची राहिली. आणखीन एक विकेट महत्वाचं येते. अथर्वला ही परत पाठवण्याचं काम दत्तानं केलं या. म्हणजे ज्या क्षणाला दत्ताचा विचार केला त्या क्षणाला त्यांना आपली उत्तम गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न राहिलाय. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, त्या पद्धतीने गोलंदाजी राहिली. थोडासा नर्वस होतो या, पण नर्वस होऊन चालणार नाही. आपल्याला तशी फलंदाजी करणं गरजेचं होतं, डाव सावरणं गरजेचं होतं. आणखीन एक विकेट. आता शंभू मैदानामध्ये उतरलाय. सुरुवात खराब झाली होती अतिरिक्त चेंडून, पण येणारे चेंडू सकारात्मक राहिलेत. कमी धावसंख्या खर्च केल्या ती दत्ता यांनी आणि महत्वाची विकेट घेतल्या. आता नवीन फलंदाज शंभू आता मैदानामध्ये उतरला जाईल. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर रोहित हा नॉन स्ट्राईकला उभा आहे. काय वेगानं भन्नाट वेग आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू हा वेगळ्या व्हेरिएशन न हाताळला जातो या दत्ताकडून. पहिले चेंडू थोडीशी गती कमी होती, व्हेरिएशन होतं त्या चेंडूमध्ये, पण हा आता शंभूसाठी हाताळलेला चेंडू वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन डॉट आलाय, थोडंसं प्रेशर वाढलं गेलंय. महत्वाची गोलंदाजी राहिली षटक क्रमांक 2 साठी. पुन्हा प्रयत्न असफल ठरला जातोय. येणारे दोन्ही चेंडू डॉट राहिलेत. शंभूला आपलं खातं खोलता आलं नाही. षटक क्रमांक 2 संपलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर या षटकामध्ये 4 धावसंख्या खर्च केली दत्तानं आणि महत्वाचे 2 फलंदाज बाद केलेत. म्हणजे टर्निंग पॉइंट ठरलाय. मॅचला कलाटणी देणारं हे षटक ठरलंय. आता 3ऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल थोडासा विचार केला जाईल आणि विशाल वारागडे याचा पर्याय निवडलाय. आता ऑलराऊंडर भूमिका पहिल्या मॅच मध्ये बजावली होती. धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 14 या आकड्यावरती. 18 पाहिजे ना, 12 बॉल 18. आता 12 चेंडूचा सामना करावा लागेल आणि 18 धावसंख्या जमवायची आहे वालूट टीम साठी. हा इथून पुढचा प्रवास 2 षटकांसाठी सुरू होतोय आणि षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली जाईल. विशाल वारागडे हा गोलंदाजसाठी तयार झालाय. फटका जरूर खेळलाय, हाताला चढून चाललाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल तेजस, पण थोडीशी चूक झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम उचलली गेली पण 2 धावा जमवल्यात. अशी चूक घडली जाते. अशा चुका करणं किती घातक ठरू शकतं हे येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला समजेल. एक चूक झाली आणि या चुकीचा पर्याय जर पाहिला तर 2 धावेसाठी निवडलाय. 2 धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 16 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. आता इथून पुढचा प्रवास 16 धावांचा असेल. 11 चेंडू 16 धावा. रोहित हा आपल्या स्ट्राईक वरती होता. 2 धावांनी आपलं खातं जरूर खुललं. थोडासा थांबला. कमी गतीचा चेंडू मारू का नको हा विचारामध्ये संभ्रमात राहिला, पण डॉट चेंडू निघालाय. थांबला गेला. दुविधा मनस्थितीमध्ये होता. म्हणजे चेंडू कसा खेळावा कसा मारावा, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक कव्हर मधून आणि त्यातच थांबला गेलाय. आता प्रयत्न केला, बॅट फिरवली गेली, क्षेत्ररक्षक सरसावले जातील, पण निखिल तिथपर्यंत पोहोचला जातोय. फेकी केली जात्या, पण फेकी थोडीशी फसली जाते. 2 धावा इथं जमवल्या जातील. क्षेत्ररक्षण उत्तम आहे पण फेकी उत्तम नाहीये. 2 धावा रोखू शकले नाहीत. आणखीन 2 धावसंख्या जमवली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 14 धावांचा आता इथून पुढचा प्रवास सुरू होईल तो वालूट टीम साठी. 2 धावा खर्च केले जात आहेत. प्रयत्न केलाय, चेंडूला उंची दिले, क्षेत्ररक्षक सरसावले जातील, पण यावेळी चेंडूने जर आपण पाहिली तर सीमा रेषा ओलांडले गेले. थांबून सुरुवात होती रोहित याची, पण आता आक्रमण चढवलं. या धावा जमवणं सुरुवात केल्या आणि या चौकाराच्या साह्याने आणखीन धावसंख्या वाढली जाते. 22 या आकडेवरती.
दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या थांबली होती, विकेट जात होते, धावा जमवणं गरजेचं होतं, पण त्यावेळी विकेटही थांबवणं गरजेचं होतं वालू टीमला आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या कमी आली. पण ज्यावेळी रोहित स्ट्राईकला आला तिसऱ्या क्रमांकावरती धावा जमवल्या गेल्या. आणखीन एक बॅटचे कडा घेऊन जाणारा हा फटका क्षेत्ररक्षक निखिल तिथपर्यंत पोहोचला, पण आता शंभूनं थांबवलं या एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 23, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये अजून 9 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू आणि 9चं समीकरण. फटका खेळलाय जरूर, पण यावेळी डॉट आलाय. म्हणजे महत्वाचा चेंडू होता. या चेंडूवरती किती धावा आल्या असत्या तर येणारं पुढचं टार्गेट चेक झालं असतं. जाऊया धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावसंख्या आहे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. विकेट आहे काय? चला इथं विकेट जपत आहे पंचांनी इथं आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. हा फलंदाज बाद आहे, शंभूला परतावं लागतंय. आता 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता. एज लागली जरूर आणि यष्टरक्षक अमितनं हा झेल पकडलाय. आता नवीन बॅटर मैदानामध्ये उतरला जाईल. आता मयूर आणि आता शेवटचा गोलंदाज जर आपण पाहिलं तर अमित स्वतः कर्णधार आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर एपी स्पोर्ट घनसोली येथे त्यांचं शॉप आहे आणि या शॉपमध्ये जर आपण पाहिलं तर विशेष अशी त्यांच्याकडं बॅटेस म्हणा, टी शर्ट यांच्या स्पोर्टमध्ये आपल्याला बघायला भेटली जात आहेत. आणि एपी स्पोर्ट हे उत्तम एपी स्पोर्ट आहे आपल्या जावली तालुक्यातील आणि स्वतः मालक गोलंदाजी मार्कवरती आलेत अमित पवार. 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता. थोडासा पाठीमागून जाणारा चेंडू लेग स्टंप सोडला गेलाय, पंचांनी दंडित केलंय. एक अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलनं थोडीशी खराब सुरुवात झाल्या. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. महत्वाची गोलंदाजी आहे. एकाचा प्रवास पुढे सुरू राहील, एकाचा प्रवास थांबेल हा प्रयत्न राहिलाय. बॅटमधून हा एक मोठा फटका निघालाय रोहित चव्हाणच्या बॅटमधून. थोडीशी सुरुवात जर आपण पाहिली तर अडखळत सुरुवात होती रोहित याची, पण आता आक्रमण चढवलंय आणि या षटकाराच्या साह्यानं थोडासा विजय सोपा करून दिलाय. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चला विनंती केली जाईल किरण चिकणे आपण मंचावरती या. कुसमी संघाचे कर्णधार किरण चिकणे यांना आपण मंचावरती बोलवलं जातं. हा विजयी षटकार आणि या षटकारानं वालूट टीम विजय होते. विजय संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जे हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी यांचे आपण आभार व्यक्त करूया. या मॅच मध्ये एक उत्कृष्ट असा खेळ राहिलाय. जाऊया सन्मानकडे. किरण चिकणे स्टार क्रिकेटर जर आपण म्हटलं तर जावलीतील कुसमी गावचे खेळाडू आणि कुसमी टीमचे कर्णधार यांना आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. आणि आजच्या दिवसाची सांगता जर आपण पाहिली तर या षटकारानं झाल्या. जाऊया मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल. तर चला मॅन ऑफ द मॅच. आज जर तुम्ही नवोदित गोलंदाजांना जर प्रोत्साहन केलं तर नवोदित खेळाडू घडले जातील. आणि आज जर आपण विचार केला वालूट टीमचा, ज्या गोलंदाजानं जर पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि 1 धाव खर्च केली. म्हणजे महत्वाच्या क्षणाला ही धावसंख्या थांबवली ज्या गोलंदाजानं, तो ठरतोय आर्यन हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला लगेच या वालूट टीम